हाय, मी डॉक्टर शुभा शेळके. एक गोष्ट सांगू. नुकतीच महाशिवरात्री झाली आणि आपण मोठ्या उत्साहात शिवपार्वतीचे पूजन केले, उपवासही केला. परंतु आपण उपवासाला काय खाल्ले? साबुदाणा. तुम्हाला माहिती आहे, साबुदाणा हा प्रोसेस्ड फूड आहे. हा आपण उपवासाला स्टेपल फूड म्हणून खातो, परंतु याच्यात काहीच नाही आहे. नो विटामिन्स, नो मिनरल्स, नो फायबर. पण तरीही खातो. परंतु हा अवॉइड करायला पाहिजे, कारण हा भारतीय फूड मुळात नाही आहे. हा ब्राझीलवरून आलेला फूड आहे. 100 वर्षापूर्वी हे भारतात आलं आणि हा एक टॅफू नावाच्या झाडाच्या मुळापासून खूप प्रोसेस करून बनवलेलं फूड आहे. म्हणून हे अवॉइड करायला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा एखादा मोठा उपवास येतो ना, तो नेमका 2 सीझनच्या मध्ये येतो आणि 2 सीझनच्या मध्ये म्हणजे एक सीझन चेंज होताना दुसऱ्या सीझनसाठी आपल्याला आपल्या शरीराला तयार करण्यासाठी येतो. हा जेव्हा मोठा सण येतो, हा मोठा उपवास असतो. या उपवासाला आपल्याला आपल्या चयापचय शक्तीला विश्रांती द्यायची असते, त्याला आराम द्यायचा असतो. मग आपण काय खायला पाहिजे? आराम देण्यासाठी राजगिरा किंवा भगर आणि यापासून बनवलेले पदार्थ आपण खायला पाहिजे. तेलकट तुपकटकन खायला नको. दूध चालतं म्हणून आपण दुधाचे पदार्थ, साखर घालून केलेले मोठे हलवे खातो, पण तो पण अवॉइड करायला पाहिजे, कारण आपलं शरीर नवीन सीझनसाठी तयार होत असतं. आता हिवाळा संपून उन्हाळा लागणार आहे. हिवाळ्यात शरीरात जे टॉक्झिन्स तयार झालेले आहेत, ते टॉक्झिन्स आता रिमूव्ह करण्यासाठी उपवास करायचा असतो आणि हा उपवास करताना आपल्या शरीराला समोरच्या सीझनसाठी तयार होईल याची दक्षता म्हणून आपण साबुदाणा अवॉइड करायचा आणि आपल्या पचनाला आराम द्यायचा. थँक्यू.